ज्याच्या पहिल्याच सिनेमानं तुम्हा सर्वांनाच अगदी याड लावलेलं होतं तो आकाश आहे आपल्यासोबत. सैराटनंतर आकाशचं नेमकं काय चाललेलं आहे सध्या, कारण एका वेगळ्या भूमिकेमध्ये एका वेगळ्या लुकमध्ये तुम्हाला आकाश दिसणार आहे. महाराष्ट्राचा फेवरेट कोण? फेवरेट आपल्यासमोर आहे, सुपर हिरो आहे महाराष्ट्राचा. खूप वेगळा डान्स आम्ही बघितला. पहिल्यांदाच आकाशला असं वेगळ्या गाण्यांवर थिरकताना बघितलं. कशी प्रॅक्टिस केलीस आणि कसा एकदम माहोल होता? प्रॅक्टिस कशी केली तर ॲक्च्युली म्हणजे मी तर आधी नाहीच म्हणत होतो सगळ्यांना, नाही का, नाही हो मी काही करणार नाही किंवा मला येणार नाही हे म्हणून घाबरून मी नाहीच म्हणत होतो. मला परफॉर्म नाहीच करायचं. मग ते 2 दिवस आधी सगळे बोलले कर कर काय होत नाही, आपण प्री शूट करू, पोस्ट शूट करू असं म्हणून ठीक आहे म्हणलं करतो मी. तर करतो म्हणून तिथं पण इव्हेंटच्या वेळेस पण ना ते म्हणले ठीक आहे आपण प्री शूटच्या वेळेस विचारायला गेलो मी का आता करू म्हणलं परफॉर्मन्स. नाही आता नाही आपण ना तुझं पोस्ट शूट करूयात बोलले. मग पोस्ट शूट करूया म्हणजे मी एकदम नो टेन्शन म्हणजे सोडून दिलं सगळं. ठीक आहे पोस्ट शूट ना आता काय टेन्शनच नाही म्हणलं, चला करता येईल पोस्ट शूट. मग नंतर असे म्हणलं की नाही आकाश लाईव्ह करायला लागेल आता. लाईव्ह ते जसे बोलले की लाईव्ह करायला लागेल. माझे म्हणजे वाट लागली मला आता काही खरं नाही आपलं, पण बघू होईल तसं होईल म्हणलं करू. संजय सरांनी ह्यांनी त्यांनी सगळे मागे लागून माझ्याकडून करून घेतलं आणि झालं. आणि खरंच फक्त त्याची 2 दिवस प्रॅक्टिस केली आणि कशी प्रॅक्टिस केला तर मलाही माहिती आहे ते 2 दिवसात केलं ते मी. स्टेजवरती आकाश आल्यानंतर आणि तुझा परफॉर्मन्स झाल्यानंतर सगळ्यांनी एकदम खूप टाळ्यांच्या गजरात तुझं एकदम स्वागत केलं, तुला ॲप्रिशिएट केलं. खूप धडधड होती आधी स्टेजवर जायच्या आधी? खूपच धडधड म्हणजे आता कारण पहिला असा अवॉर्ड शोला गेलो होतो जिथं नॉमिनेशन होतं माझं. पहिलं गेल्यामुळं आता सगळे सगळे भेटत होते सगळे इंडस्ट्रीतले, पण आता मी काल हे खरंच भारी वाटत होतं माझ्यासाठी. आणखीन एक तिथे परफॉर्मन्स रंगला रिंकूचा, की रिंकूलाही सगळ्यांनी म्हणजे रिंकू आणि तुला फक्त सैराटमध्येच अनेकांनी बघितलं. तुमचं सैराटमधले डायलॉग तोंडपाठ झाले सगळ्यांचे, पण रिंकूचाही डान्स तुला कसा वाटला तो? रिंकूचा खरंच सुपर वाटला कारण ती ज्यावेळेस रिहर्सल करत होती ना म्हणजे मी स्वतः बघितलं तिचे म्हणजे फ्लिप बिप तिला काय उचलून टाकायची इकडून तिकडून, अरे बापरे म्हणले पडले तर किती लागेल लोक. आणि तिने जे केलं स्टेजवर गेलं की खरंच आता तुम्ही स्वतः ज्यावेळेस बघताल त्यावेळेस तुम्हाला वाटेल खरं काय केलं तिने, ते खरंच मस्त केलं तिने. सैराटनंतर आकाशचं एक वेगळंच रूप समोर येत आहे. कसा अनुभवतोय मुंबईमध्ये तू? आम्हाला कधी कधी वेगवेगळ्या फंक्शनमध्ये दिसतोस. मध्ये उमंग अवॉर्ड्समध्ये महेश मांजरेकरांसोबत मला आठवत आहे, चंकी पांडेने तुला बघितल्यानंतर जी काही मिठी मारली. म्हणजे असे ॲक्टर ज्यांचे तू सिनेमे तू बघत लहान मोठा झालेला आहेस, काय वाटतात, कसे ॲप्रिशिएट करतात विशेषतः बॉलिवूडमधले? नक्कीच म्हणजे आता असं जास्त म्हणजे मला फिल्म बघायची आवड होती, फिल्म बघायचं खूप. पण असे आता सगळ्यांनाच म्हणजे भेटतोय हळूहळू सगळ्याच ॲक्टर्सला जे माझे फेवरेट होते त्यांना पण ते स्वतः भेटून मला सांगतात की आकाश खूप चांगलं काम केलं, मस्त काम केलं की व्हिडिओ असंच करत राहा. पण हे ऐकून खरंच खूप छान वाटतं मला. कारण मी कधी स्वप्न ते विचार नाही केला की उद्या मी त्यांना जाऊन भेटेल किंवा त्यांच्या समोरासमोर जाईल, पण आज ते माझं कौतुक करतात. ह्याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काहीच नाही. फिल्म इंडस्ट्रीत आल्यानंतर महेश मांजरेकर या नावाभोवती अनेकांचं करिअर त्यांनी इंडस्ट्रीमध्ये घडवलेलं आहे. काय शिकायला मिळतं? महेश मांजरेकर म्हणजे नेमकं काय आहे तुझ्यासाठी? म्हणजे मलाही शिकायला भेटतंच म्हणजे आता फिल्म इंडस्ट्रीतली मला अजूनही खरं सांगतो मला काहीच माहिती नाही. मला जसं अण्णाने सांगितलं सैराटमध्ये तसं मी केलं. आता जसं महेश्वरीकडे सांगतात मला ते मी करत राहिलो. ते जसं सांगतात ते फॉलो करतो फक्त मी. आणि जसं मी सांगतायत ते केल्यामुळे मला भरपूर काही शिकायला भेटतं याच्यातून. आणि तू जिथे राहतोस म्हणजे जिथे पुण्याला राहायचास, आता मुंबईमध्ये आम्ही काही दिवस तुला बघतो आहोत वेगवेगळ्या फंक्शनमध्ये तू हळूच एंट्री करतोयस. तुझ्याकडे अनेकांच्या लगेच नजरा असतात. आकाशचं नेमकं आता सध्या चाललंय काय याची खूप सगळ्यांना उत्सुकता असते. थोडक्यात अगदी काय सांगशील की किती दिवसांनी परत एकदा तुला बघायला खूप उत्सुक आहेत सगळे? नक्कीच आत्ताच महेश सरांनी स्टेजवर सांगितलं की एफ येतो हे ते सगळे. तर अजून मलाही नाही माहिती आता कधी येईल डेट, अजून काहीच फिक्स नाही त्याच्यात. तर जसं मला कळेल तो मला सांगेल मी नक्कीच. पण कसा अनुभव कसा आहे त्यांच्या हाताखाली म्हणजे एक ॲक्टिंग करण्याचा, की आपण खूप वेगळं काहीतरी शिकून जातो? अच्छा ॲक्टिंगचा अनुभव पण खूप मला म्हणजे इथं खूप काही शिकायला भेटलं. कारण आता तुम्हाला माहितीच असेल कारण बाहेर सगळ्यांना कळलं की म्युझिकल फिल्म याच्यामध्ये गाणे पण खूप आहेत. ते सगळा डान्स होता. सैराटमध्ये जसं बघितलं आपला मनाचा डान्स होता, गणपती डान्स होता, पण तसं इथं नव्हतं. इथं भरपूर काही शिकायला भेटलं. आणि तर सैराटचं आणि इकडचं एकदम आता एवढं सांगणार नाही काय मी काय होतं, पण फुल वेगळं कॅरेक्टर होतं माझं. मला करायला पण खूप मजा आली आणि भरपूर शिकायला भेटलं याच्यातून. सध्याचा तुझा दिनक्रम म्हणजे आधीचा सैराटच्या आधीचा, की सैराटमधला जेव्हा परशा जो आहे तो सुपरहिट होण्यापूर्वीचा जसा होता, आता पण खूप बदल झालेले आहेत. काय मिस करतोस? की जुने मित्र, पुण्यातले दिवस, कॉलेजचे दिवस, काय मिस मुंबईमध्ये राहून एक पाऊल तुझं नेहमी मागे असतं? नक्कीच म्हणजे सगळंच मिस करतो कारण आता माझी पर्सनल लाईफ होती जी आधी ती राहिलीच नाही आहे. म्हणजे जसं मी आधी फिरायचो सगळीकडे मस्ती करायचो तसं मला करताच येत नाही. जुन्या मित्रांसोबत जास्त टाईम स्पेंड करायला नाही भेटत. थोडंसं आता काम तर मागे तर त्याच्यामध्ये थोडं टाईम चालला आहे.
ओव्हरऑल जी इंडस्ट्री आहे कशी वाटते तुला, की कशी लोक आहेत, कसं बघतोस, कोणाकडनं काय काय शिकायला मिळतंय? नक्कीच म्हणजे मी जिथं पण जातो तिथून काहीतरी शिकूनच येतो. म्हणजे बाहेर जरी गेलं तरी कसं करायचं, कसं हे करायचं हेच शिकतो. म्हणजे किंवा मोठे माणसं भेटले आता मग सगळे माझ्यापेक्षा सिनियर्स आहेत त्यांच्याकडून, कारण आज त्यांना बघत मी आज मोठा झालो आहे. तर जेवढं त्यांच्याकडून शिकता येईल तेवढं शिकून घेतो मी. अगदी अगदी शेवटचा प्रश्न जाता काय स्वप्न आहे, की इथे आल्यानंतर, मुंबईत आल्यानंतर आता आकाश नेमकं काय स्वप्न बघतो, की काय आपल्याला हे व्हायला आवडेल? मी स्वप्न नाही मी आता सध्या फक्त मला काम चांगलं करायचं. मला जे काम येईल ते मी व्यवस्थित करणं हे मी सध्या विचार करतोय मी. खूप खूप धन्यवाद Thank you. आणि तुझ्या पुढच्या सगळ्या करिअरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू सर. तर आकाश आहे, की ज्याला आपण सैराटमधनं बघितलेलं आहेच, मात्र त्याचबरोबर आता आकाश एक मुंबईतली सिनेसृष्टी कशी आहे हे अनुभवतो आहे. गावाकडचं जरूर पहिले दिवस आठवत आहेत, मात्र त्याचबरोबर मुंबईच्या या मायानगरीमध्ये, मुंबईच्या या सिनेसृष्टीमध्ये आकाश एक वेगळ्या प्रकारचा अनुभव प्रत्येक दिवशी आपल्याला अनुभवताना दिसतोय आणि लवकरच एक नवीन फिल्मही तुमच्या आमच्यासाठी घेऊन येतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट हरीश प्रशांत अनाजपुरे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.